अजित भाऊ कोण आहे? थोड़ा सा अंदर मोबाईल नमस्कार. तुमच्या स्टेशन मास्टर नेपाळमध्ये परवा जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारचा सूत्र पकडून उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 2-3 असा ट्विट केला आणि अक्षरशः या देशाच्या पंतप्रधानाला धमकी दिलेली आहे आणि त्या ट्विटमध्ये हिंसा भडकविण्याचा काहीतरी ते प्रयत्न करत आहेत असा साफ दिसतो. यासाठी मी आज वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतच्या विरोधात एक तक्रार घेऊन आलेले आहोत आणि पोलिसला मी सांगितलेलं आहे की कोणीही विपक्षचे नेते विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना पूर्ण अधिकार आहे सरकारच्या विरोधात बोलायचा, सरकारवर टीका टिप्पणी करायच्या, शासनाचे कामकाजवर टीका टिप्पणी करण्याच्या, पण लोकशाहीमध्ये राहून लोकशाही जो रीती आहे ना त्या रीतीवर विश्वास करून जो आमच्या जो घटना आहे घटनाच्या दायरामध्ये राहून ते जे काही करायचं करू शकतात. पण हिंसा भडकविणं, तरुण वर्गाला उकसाना, त्यांना प्रोवोक करणं हा एक चुकीचा प्रकार आहे. यासाठी त्यांच्या विरोधात आज तक्रार घेऊन आलेले आहोत. मी भारतीय न्याय संहिता जो आमची नवीन जो एक कायदा आहे त्या कायद्यामध्ये जो सेक्शन कलम 150 आहे ते 50 मध्ये 150 मध्ये साफ असं लिहिलं आहे की कोणीही व्यक्ती देशात हिंसा भडकविण्याचा प्रयत्न किंवा विध्वंसक गतिविधी सुरू करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. जर केला तर त्यांच्या विरोधात 7 वर्षाची सजा आहे, आजीवन कारावास पण आहे आणि कोणी व्यक्ती इलेक्ट्रॉनिक मीडिया यूज करून सोशल मीडिया यूज करून असा प्रकार अगर घडतो तो त्याच्या विरोधात पण आणि कोणी व्यक्ती असा जो गतिविधी असतो त्याला फंडिंग करतो अशा व्यक्तीच्या विरोधात पण कारवाई होऊ शकते. तो या देशात विरोधी पक्ष नेते एकदम फ्रस्ट्रेट झालेले आहेत. ते लगातार ते कंटिन्युअस ते जे निवडणुकीमध्ये हारत आहे त्यामुळे आता त्यांना एकच मार्ग दिसतो की ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये सत्तापलट झाली, ज्याप्रमाणे श्रीलंकामध्ये सत्तापलट झाली, ज्याप्रमाणे नेपाळमध्ये सत्तापलट झाली त्याचप्रमाणे भारतात पण हिंसा केला पाहिजे असा त्यांच्या ट्विट आणि त्यांच्या स्टेटमेंटमधून निघून येतो. यासाठी त्यांच्या विरोधात तक्रार आणि त्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे अशी मी मुंबई पोलीस मागणी केलेली आहे. अजित भाऊ कोण आहे? थोड़ा सा अंदर मोबाईल नमस्कार. तुमच्या स्टेशन मास्टर कोण आहे?